तुझी वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बहर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझे येईल प्रत्यंतर. आई गुड न्यूज आहे. बाप्पाचा फोन होता. बिपिन त्याच्याकडेच आहे. बाप्पा आता त्याला घेऊन येतोय घरी. आता काही टेन्शन नकोस, कळलं? शांत. इनफ. मी काही बोलत नाही याचा अर्थ मला सगळं मान्य आहे असं समजू नका. मला मुलगी शोधण्यापर्यंत मजल गेली तुमची. हे बघा, माझी बायको अजून जिवंत आहे. आज ना उद्या ती परत येईल. आज ना उद्या कशाला? मी आत्ताच जाऊन तिला घरी घेऊन येतो. हो, उगाच आपल्या जावेशी पंगा घेऊ नका. मी नक्कीच आणि लवकरात लवकर नंदिताशी लग्न करतोय. प्रेम तर आहेच, पण आता तुम्हाला माझ्याशिवाय कोणी वाली नाही. आमच्या मालिकेच्या आज प्रसारित होणाऱ्या भागापासून नंदिताची आई विनीता हे पात्र कीर्ती चव्हाण करणार आहेत. अविनाश, आता फार वेळ विचार करत बसू नकोस. जा, पड बघू आता. हे बघ आई, पण मी निक्षून सांगतोय, माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचारही करायचा नाही. अरे असं म्हणून कसं चालेल? दुसरं लग्न कोणाचं होत नाही का? आता त्या नाना शेठचंच बघ ना. पहिली बायको धडधाकट जिवंत आहे, तरी दुसरं लग्न केलं नसणार त्यांनी. हे बघ, नको ती उदाहरणं देऊ नकोस. नाना शेठ म्हणजे काय कुणी आदर्श मर्यादा पुरुषोत्तम नाहीये. अरे आजकालच्या जमान्यात तसं सापडणं कठीणच म्हणतात. महाराज म्हणतात, कलियुग आलंय बाबा, कलियुग. इथे महात्म्यांवर शिंतोडे उडवले जातात आणि पापीजन समाज सुधारक उडारलेले म्हणून मिरवले जातात. हे बघ, मी एक सामान्य अविनाश धामणकर आहे आणि मला दुसऱ्या लग्नाचा विचारही करायचा नाहीये. विचार करूच नकोस आता, डायरेक्ट लग्नच कर. बघ सत्य, फोनची बेल वाजली. शुभ शकून झाला. फोन घे, फोन घे. हॅलो. हॅलो, नमस्कार. मी विद्याची आई बोलते. सॉरी हा, तुम्हाला उशिरा फोन केला का मी? छे हो, आत्ताच आम्ही जेवलं, हातावर पाणी पडलं एवढंच. नाही म्हणजे कुमुद म्हणाली होती एकदा फोन करून घे म्हणून केला फोन. तुमचं काही बोलणं झालं का चिरंजीवांशी? बोलणं चालूच आहे, पण काही बाबतीत आपल्यालाच विचार करावा लागतो, आपल्यालाच निर्णय घ्यावा लागतो ना. हो ते तर आहेच, आमच्याकडेही तसंच आहे. बरं मग कधी निर्णय घ्याल तुम्ही? अहो त्यात निर्णय काय घ्यायचा आहे? माझ्या मुलाचं लग्न आता मोडल्यातच जमाय. तुम्ही तुमच्या मुलीशी बोलून घ्या आणि मग बघू, आपण दोघांना भेटायला सांगू, भेटू दे ना एकमेकांना, मग ठरवतील त्यांचं ते. चालेल. मी कधी करू परत फोन तुम्हाला? अहो फोन मी सुद्धा करीन तुम्हाला. तुमच्या मुलीच्या लग्नाची तुम्हाला जशी घाई आहे ना, तशी मलाही माझ्या मुलाच्या लग्नाची घाई आहेच ना. हा हो ना. बरं ठेवू? ठेवते. पुढे पुढेली 2 किलो पातळ पोहे, 2 किलो जाडे पोहे, खसखस पण लिहा विसरू नका. बाप रे, एवढी कसली खरेदी? दिवाळीचा फराळ कधी विकत आणल्याचं आठवतंय का तुम्हाला? आणि भाऊजींकडे आणि ताईवंसांकडे पण फराळ पाठवावाच लागतो ना. तर मी काय म्हणते चारू, मामी कोणीतरी डेस्परेटली फोन करते.
चारू वाजू दे फोन, वाजू दे. का काय झालंय? कोणी ते ऑफिस मधनं ट्राय करत असेल. पण मग ते तुमच्या मोबाईलवर नाही करणार फोन? अगं मोबाईल ऑफिस मध्ये. कळलं? हो. तर मीच बघतो. बघा. हॅलो हॅलो हॅलो. अरे बोला ना कोणीतरी. कोणीच बोलत नाहीये. तुमचं चालू द्या. हो. झालं. फोन घ्या आता आधी. जा. हॅलो. हॅलो. आहे का आठवण आमची? अगं मी कुमुद मावशी बोलते. हो ओळखलं ना मावशी. कशा आहात? अगं मी बरी आहे ग. पण मला ना खरंच तुझं खूप वाईट वाटतं ग. हां. आता मी काय बोलणार यावर? अगं गप्प बसू नकोस. असं गप्प बसून चालणार नाही. अगं ताईनी अविच्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातलाय. आणि अवी सुद्धा तयार आहे म्हणे लग्नाला. ठीक आहे. मग माझी काही हरकत नाहीये. अगं पण असं कसं म्हणतेस तू? अगं दुसरी घरात आली तरी पहिली कुठे जाणार? जिथे जायचंय तिथे मी ऑलरेडी पोहोचले. माझ्या मामा मामींना मी काही जड नाही झाले. केवळ मूल नाही म्हणून मी जगणं सोडणार नाही. मला माझी ओळख आहे आणि माझ्या जगण्यासाठी ती पुरेशी आहे. चला हीच अडगळ होती. बरं झालं आपणहूनच बाजूला गेली. नंदीला फोन करून सांगायला हवं. चला आता दोन्हीकडून मी पाहुणीच. म्हणजे लाडू चिवडा जिलेबी आणि काय काय खायला. आणि दोन्हीकडून आग्रह. मज्जाच आहे माझी. नकळत तुझं येईल प्रत्यंतर. हो हो हो. नाही नाही तसं काही नाही. बर ठेवू फोन. ठेवते. हा कुमुदची कमाल आहे. मला तर म्हणाली होती नने तू जा तिकडे, मीच स्वागताला हजर असेल. आणि अजून पत्ता नाही. अहो येईलच ती एवढ्यात. फोन आला होता मगाशी. भलत्याच खुशीत होत्या बाईसाहेब. हो ना. मलाही म्हणाली काहीतरी गुड न्यूज आहे म्हणून. फोन करूया का तिला आपण? हा बघा ना कुठे आलीच बहुतेक. बघते. हा अगं 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 ताई चल चल तू आधी आधी चल आतमध्ये. काहीही प्रश्न विचारायच्या आधी आधी तोंड गोड करा. म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच मिळेल. अरे मी कुठे खाते? हे घे 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 पेढा घे पेढा घे. का का का? अगं काय झालंय हे आम्हाला समजेल अशा शब्दात सांगशील? काय झालंय काय? अगं तुझी पहिली सून. तिचं काय? अगं ती घटस्फोट द्यायला तयार झाली तुझ्या मुलाला. आणि म्हणाली सुद्धा आता आमच्या लग्नात काय अर्थ उरलाय? लटकवून ठेवण्यात काय अर्थ आहे? असं म्हणाली ती तुला? हो. हो पण माझ्या विद्याच्या संसाराला ती शिव्याशाप नाही ना देणार? छे हो तशी साधी सरळ आहे. मग तिला फक्त मूल होत नाही या. अरे तुम्ही काय विषय घेऊन बसलाय? हा मला आधी सांग नन्हे, तुला तुझ्या मुलीचं आणि ताई तुला तुझ्या मुलाचं लग्न लावायचं आहे की नाही? हो ना. मग तुम्ही आधी तोंड गोड करा आणि सगळं काही माझ्यावर सोपून द्या. काय अगं वर्षाला 56 लग्न जमवते मी. आणि हे काय दोन्हीकडून माझ्या घरचंच लग्न आहे. चल चला चला टाळी द्या आणि तोंड. आणखी पेढा खा. हा पेढा खा पेढा खा. दे टाळी दे टाळी. काय विपिनची आई रागवली आहे का माझ्यावर? छे ग असं काय वाटलं तुला? आमची आई रागवली ना की 2 धपाटे देते. अशी गप्प नाही बसत कधी. मग आज अशी गप्प गप्प का? थांब मी बोलवते.
आई आई आले आले. कधीपासून येऊन बसली. काय चालू आहे तुझं? अरे नंदिता, आई आईला का कोण आले ते? हे काय याशी गप्प काय? तिला आईशी बोलायचंय. आईशी बोलायचं म्हणून गप्प आहे? कमाल आहे. नाही, मला फक्त आईशी नाही, इनफॅक्ट तुमच्या सगळ्यांशी बोलायचं. अच्छा, म्हणजे काय बोलायचंय ते ठरवून आली असते. अरे बाबा, तिला बोलू दे ना आता, नाही तर काय बोलायचं ते विसरून जाईल. नाही विसरणार. इनफॅक्ट मी रिक्वेस्ट करायला आली आहे. कसली रिक्वेस्ट? तुम्हाला सगळं माहिती आहे ना, म्हणूनच मी विचारते. मला या घरची सून म्हणून यायचं. मग ये ना, तुला कोणी अडवलंय? सौरभ, उतावेळपणे बोलू नकोस. काय झालं? कारण प्रभाकरला हे लग्न मान्य नाहीये. मियां बीवी राजी तो क्या करेगा प्रभाकर काजी. बिपिनच्या बाबांना पण हे लग्न मान्य नाहीये. का? कारण नंदिताच्या बाबांना हे मान्य नाहीये आणि विरोध दाखवायची त्यांची पद्धत आपल्याला झेपणारी नाहीये. शिवाय बिपिन लहान आहे, त्याचं लग्नाचं वय नाही असं बाबा म्हणतात. पण आपल्याकडून जमवून ठेवायला काय हरकत आहे? आमचं नाही का जमवलं? तेव्हा ते शक्य होतं. मग आमच्या वेळी ते का शक्य नाहीये? कारण तुझ्या बाबांचा राग आंधळा आहे आणि सतत डोक्यावर टांगती तलवार बिपिनच्या वडिलांना झेपणार नाही. पण आई, एकदा लग्न झालं की ते काय करू शकणार आहे? हे बघ, ते काय करू शकतील याचा अंदाजच येत नाहीये आणि म्हणून मनात आलं म्हणून तडकाफडकी ह्यांचं लग्न लावणं शक्य नाही. का नाही होऊ शकत लग्न? मी करीन ना सगळं ऍडजस्ट. मला तेच म्हणायचंय. माझी मिठू जेव्हा या घरात आली ना, तेव्हा तिला इथे काहीही परक नव्हतं, काहीही वेगळं नव्हतं. इतकी ती या घरात रुळली होती. पण तुझं तसं नाहीये. आपल्याला इथे ऍडजस्ट करावं लागणार आहे हे तुला माहिती आहे, पण त्याची तुझी तयारी किती आहे हे तुलाही माहीत नाही, मलाही माहीत नाही आणि माझ्या मुलालाही माहीत नाही. तेव्हा हे सगळं इथेच थांबवलेलं बरं. काय झालं नंदिता? काय झालं? ए नंदिता, आई आई, हिला ताप आलाय. तापाने फणफणते. मी पाणी घेऊन येतो. नंदिता, ए नंदिता बाळा, काय झालं? अगं ए, डोळे उघड ना. आई, अगं उठ. हॅलो हॅलो, अच्युत देसाई बोलतोय. हॅलो, मी अविनाशची आई बोलते. तुमचा आवाज असा काय येतोय? त्याचं कारण शोधायला आता वेळ नाहीये. मी तुमच्याशी महत्वाचं बोलायला तुम्हाला फोन केलाय. हो, आलं लक्षात माझ्या. चारूला तुम्ही सारखं घरी बोलवताय. आता नाही बोलवणार तिला. म्हणजे हेच की मी तुम्हाला हेच सांगायला फोन केलाय की तुमच्या लाडक्या भाचीला तुम्ही आता आयुष्यभर तुमच्याच घरी ठेवा. आम्हाला तिची गरज नाहीये. गरज नाही म्हणजे? आम्ही आमच्या मुलाचं लग्न ठरवलंय. काय? हो, आम्ही आमच्या अविनाशचं लग्न ठरवलंय आणि तुमच्या लाडक्या भाचीला सांगूनच हा निर्णय घेतलाय आम्ही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. गैरसमज दूर झाला म्हणूनच आम्ही अविनाशच्या दुसऱ्या लग्नाचा विचार केला. तुमच्या मिसेस कोमल हृदयाच्या, त्यांच्या कोमल मनावरती आघात होईल ना म्हणून मी तुम्हाला फोन केला. हो, एक मिनिट ऐका. इतका महत्वाचा निर्णय असा घाईघाईने घेऊ नका. मी चारूशी बोलतो, हवं तर अविनाशशी बोलतो. नाही, हे बघा, आपण हे सगळं नीट व्यवस्थित बोलूया. असा निर्णय तडकाफडकी घेता येणार नाही. हॅलो हॅलो नकळत तुझे येईल प्रत्यंतर. बस बघू, अगदी निवांतपणे बस बस. आई, नक्की काय झालंय? अशी समजूत काढायला बसल्यासारखी का बसली आहेस? म्हणजे समजूत काढणार आहे हे तुझ्या आधीच लक्षात आले ना? मग समजूत कशाबद्दल काढणार आहे हे सुद्धा लक्षात आलं असेल. दूध. अरे, दूध कशासाठी आणलंस? बिपिन चहा पितो तर तुझ्या वाटणीचं आणलेस तू? पप्पा म्हणाला दूध घेऊन जा. म्हणजे बाप्पा ध्यानातून उठला सुद्धा एवढ्यात?
हो उठला की. मग मी जाऊ का? बिपिन, मी तुला माझ्याशी बोलण्यासाठी बोलवलं. अरे बाबा, आम्ही आपल्या संसारी बायका. म्हणजे तुझ्या आईला गृहीत धरून बोलते ती. तू का डोक्यावर उभा राहिल्यासारखं उभा राहिलायस? मला पण कळलंय काय झालं. अंतर्ज्ञानांना की बाप्पाने सांगितलंय? अगं आई जाऊ दे ना, तू पण का त्यांची थट्टा करतेस? थट्टा नाही बाबा, ज्या गोष्टी आम्हाला जीव घेण्या वाटतात ना, त्या गोष्टी याला सगळ्याच मामूली वाटतात. पण तरीही तरुण मुलाच्या बाबतीत काही घडत असेल तर मला ती बाब मामूली वाटत नाही. म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का? बघ, काही माहित नसल्याचा किंवा आठवत नसल्याचा आवडू नकोस. बाप्पा, आता मी बोलते ना त्याच्याशी. मग ते ठणकावून सांग. हो बिपिन, मला नक्की खरं सांग, तुझं नंदितावर खरंच प्रेम आहे का तिच्या वडिलांशी चॅलेंज घेण्याची खुमखुमी आहे तुझी? हे बघ, विचार करतच असशील तर तुझ्या आईचा विचार कर, सुधाचा विचार कर, बाबांचा विचार कर. हे बघ, उद्या सौरभ मिठूला घेऊन सिंगापूरला जाईल. मग घरात करता मुलगा तूच आहेस. त्या अहंकारी माणसाशी तू दुश्मनी निभावत बसशील की आई बाबांची काळजी घेशील? त्या चारूमुळे येते माझ्या लक्षात. मग प्रापंचिक लोकांना जे लक्षात येतंय असं वाटतं तोच मुळात एक भ्रम आहे. मामा, तू सुद्धा प्रापंचिकच आहेस. अजूनही दूध उतू गेलं, साय सांडली की याचा जीव हळहळतो. तू सुद्धा प्रापंचिकच आहेस. माझ्याकडे असं बघू नकोस. मलाही प्रपंच करायचा आहे आता. मलाही नंदिताशी संसार करायचा आहे. माझं खूप प्रेम आहे रे तिच्यावर. डॉक्टर, नंदूचा ताप आहे तसाच आहे हो. तुम्ही डोस वाढवून दिला होतात म्हणून मी तुम्हाला फोन करतेय. डॉक्टर, तुम्ही जरा घरी येऊन जाल का? हवं तर मी तुम्हाला गाडी पाठवते आणायला. थँक्यू डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. हॅलो हॅलो, नमस्कार. मी नंदिता रावळची आई बोलतेय. हां नमस्कार, मी बिपिनची आई बोलते. हां, बरं झालं तुम्हीच फोन उचललात. म्हणजे? नाही म्हणजे मला तुमच्याशीच बोलायचं होतं. जर दुसरं कोणी फोन उचलला असता ना तर मी काय बोलू आणि कुठून सुरुवात करू हेच प्रश्न माझ्या डोक्यात घोळत राहिले असते. असं काय बोलायचं? तुम्ही समजून घ्याल ही खात्री आहे म्हणून बोलायचं धाडस करतेय. बिपिनबद्दल बोलायचं का तुम्हाला काही? नंदिताबद्दल बोलायचं आहे. मग बोला ना. अहो, नंदिताला बरं नाही आहे. अगं बाई, काय झालं? काय ताप येतोय? हो का? तापाने फणफणली हो पोर. मग डॉक्टर काय म्हणताय? ते काय म्हणणार हो? असं का म्हणताय? नाही म्हणजे ते त्यांच्याकडून प्रयत्न करते तो. औषधं बदलून झाली, डोस वाढवून झाले, ब्लड टेस्ट झाल्या. मग आता? मी त्यासाठीच फोन केलाय. तुम्ही बोला ना मोकळेपणाने. मी काय करू शकते यार? अहो, नंदिताला कायम बागडताना बघायची सवय आणि ती अशी आजारी बघायची म्हणजे कल्पनाच नाही करत हो. हे बघा, तुम्ही अशा रडू नका हो. ती नक्की बरी होईल. अहो, हे व्हायरल इन्फेक्शन असतं ना, ते जरा असंच असतं. तेवढंच नाही हो फक्त. मग तुम्ही समजून घ्याल म्हणून मी हे सांगते हो. अहो, तुम्ही बोला ना मोकळेपणाने. म्हणजे मला मनापासून वाटतंय की बिपिन जर नंदिताला भेटला ना तर ती नक्की बरी होईल. अहो, तुम्ही काय बोलताय? अहो, मला खात्रीने असं वाटतंय की माझ्या लेकीने बिपिनचाच ध्यास घेतलाय. हो नाही हो, मी खरं सांगतेय. अहो, मला तसं नाही म्हणायचं, पण मी यात काय करू शकते? तुम्ही बिपिनला नंदिताला भेटवू शकता का हो? म्हणजे बिपिनला तुमच्या घरी पाठवू? हो म्हणजे. अहो, पण ते कसं शक्य आहे? अहो, प्रभाकर बाहेर गेले की मी तुम्हाला कळवते ना. अहो, तेवढंच नाहीये हो. मग मला बिपिनच्या वडिलांना विचारायला हवं, शिवाय त्याच्या दादाच्याही कानावर घालायला हवं ना. तुम्हाला काय वाटतं, ते नाही म्हणतील का? नाही, पण हो म्हणतील याची खात्री नाहीये. अहो, पण बिपिन नंदिताला भेटला तर नंदिता नक्कीच बरी होईल हो, याची मला खात्री आहे. प्लीज मी तुम्हाला विनंती करते हो, प्लीज. काही गोंधळ झाला ना तर त्याला मी तोंड देईन.
मी सांभाळेन हो. पण एकदा तुम्ही बिपिनला नंदिता समोर उभं करा प्लीज. हो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते हो प्लीज. अहो अहो हे बघा, तुम्ही असं रडू नका प्लीज. मला काय करता येईल ते मी बघते. मी बिपिनशी बोलते, पण तुम्ही रडू नका. हे बघा बाबा, जे माझ्या बाबतीत घडलंय ना ते मी बिपिनच्या बाबतीत घडू देणार नाही. आणि हे बघा, नंदिताला भेटायची परवानगी दिली आहे ना आई, मग तिला भेटायचं की नाही हा सर्वस्वी निर्णय बिपिनला घेऊ द्या ना. अहो आता तो मोठा झालाय, त्याच्या निर्णयाची जबाबदारी आपण घेऊया, पण निदान त्याचं त्याला तर ठरवू द्या. लेट्स मूव्ह दे. अगं हळूहळू, कितीही प्रेमाचं भरता आलं तरी पण ते आपल्याला दाखवून द्यायचं नाहीये. तू आजारी आहेस, तुला विकनेस आहे आणि म्हणून आपण डॉक्टरकडे जातोय, तेव्हा प्रभाकरला हे कळू देता कामा नये, कळलं?